जानोरीमध्ये एका बाजूला विमानतळ सुरू झाले असून दुसरीकडे ज्ञानगंगा एक्सप्रेस नावानं ज्ञानदानाची रेल्वे तयार झाली असून ही रेल्वे लवकरच आणखी मोठा आकार घेणार असल्याची खात्री व्यक्त करत जानोरी जिल्हा परिषदेच्या विकासासाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी केलंय। दिंडोरी तालुक्यातील जानोरी इथे वर्गखोल्यांच्या लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला। त्यावेळी अध्यक्षस्थानी खासदार भास्कर भगरे होते। प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडळ, शिक्षण अधिकारी सरोज जगताप, गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे, पोलीस निरीक्षक रघुनाथ शेगर, गट शिक्षण अधिकारी भाऊसाहेब चव्हाण, युदाचे शाखा अभियंता रवींद्र बाविस्कर, शालेय पोषण आहार अधीक्षक पीजी गोंधळी, केंद्र प्रमुख विजय निकम, HAL युनियनचे अध्यक्ष अनिल मंडलिक, सेक्रेटरी संजय कुटे आदी उपस्थित होते। यावेळी भगरे मनोगतातून शाळेच्या होत असलेल्या विकासाबद्दल समाधान व्यक्त करत HALच्या माध्यमातून शाळेची इमारत परिपूर्ण करू असं आश्वासन दिले। तत्पूर्वी जानोरी ग्रामपंचायत इथं ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका व बहुउद्देशीय सभागृहाचं लोकार्पण खासदार भास्कर भगरे व उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। त्यानंतर जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांकडून औक्षण करत लेझिम नृत्य सादर करत सर्व प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करण्यात आले। त्यानंतर वर्गखोल्या इमारतीचं लोकार्पण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी शिक्षिका प्रतिभा बागुल, सुनंदा गवंडे व पूजा उगडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य सादर केले। या प्रसंगी शिक्षण अधिकारी सरोज जगताप यांनी आपल्या मनोगतातून जिल्हा परिषद शाळेचे महत्त्व पटवून देत जानोरी शाळेच्या विकासाबद्दल समाधान व्यक्त केले। यावेळी HAL युनियनचे अध्यक्ष अनिल मंडलिक यांनी देखील शाळेसाठी इमारत आणण्यासाठी आपण योगदान देणार असल्याचं आश्वासन दिले। यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षण तज्ज्ञ संदीप गुंजाळ यांनी केले। यावेळी ओझर नगरपंचायत नवनिर्वाचित नगरसेवक प्रमोद कुटे यांच्याकडून शाळेला 10 घड्याळ भेट देण्यात आले। अशोक कदम, शिल्पा डेंगळे यांच्याकडूनही 3 फॅन शाळेला भेट देण्यात आले। त्याचबरोबर इंडो पंप कंपनीचे संचालक नानासाहेब ठाकरे यांनी ग्रामपंचायतीला 51,000 निधी उपलब्ध करून देत शाळेवर खर्च करण्यासाठी सांगितले। यातूनच 2 स्मार्ट टीव्ही शाळेला भेट देण्यात आले। जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून नवचेतना अभियानाअंतर्गत पतीच्या निधनानंतर महिलांवर लादल्या जाणाऱ्या अमानवी आणि अवैज्ञानिक वेदनादायी प्रथा बंद करत त्यांना सन्मानानं वागवा असे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडळ यांनी केले। यावेळी जानोरी येथील ग्रामस्थ राजकुमार बाबूराव वाघ व रोहिणी राजकुमार वाघ तसेच संतोष गोविंद विदाते व पूनम संतोष विदाते या दाम्पत्यानं स्टॅम्प करत नवचेतना अभियानात कृतीशील सहभाग घेतल्याबद्दल अभिनंदन केले। मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अंतर्गत कामाबद्दल आवश्यक ते मार्गदर्शन फडळ यांनी केले। ग्रामविकास अधिकारी नानाभाऊ खांडेकर यांच्या मार्गदर्शनानं सुरू असलेल्या विकासाची घोडदौड कायम ठेवण्याबाबत आवाहन देखील उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडळ यांनी केले। दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण, दिंडोरी।